मला एक संदेश आहे की अंधेरी रात में दिल को यूं बेकरार न कर. डिस्टर्ब होण्याचं कारण नाही, बेचैन होण्याचं कारण नाही. सुबह म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या नंतर चांगल्या गोष्टीनंतर वाईट, वाईट नंतर चांगला, ह्या अनअवॉइडेबल जीवनामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या चालतच असतात. आणि हीच गोष्ट मोटिवेट करणारी होती की तू करत राहा, तू करत राहा, तू मेहनत कर, तू मेहनत कर, एक दिन अपना रिझल्ट आएगा. त्यावेळेस भरती बंद होती. असो, बोलता येते खूप, पण मंचावर उपस्थित आदरणीय उलेमाले सर, दुधे सर, माझे सहकारी पोलीस पाटील, माझे बीट अंमलदार राठोडजी, देवा आणि गावकरी बंधू आणि सर्व विद्यार्थी, मला असं वाटते तुम्ही किती दिवसचा कॅम्प आहे सर? कितवा दिवस आहे? दुसरा दिवस आहे. तुम्ही फार डेडिकेटेड आहे. आपल्याला फार मोठी सभा पाहिजे असं नाही, फार मोठी सभा पाहिजे असं नाही. तुम्ही खूप काही घेऊन जाणार आहे. तुम्ही हे करत असताना स्वतःला घडवत पण आहे, स्वतःलाही एका विशिष्ट दिशेने प्रेरित होऊन स्वतःला घडवत आहे. आता तुम्ही बसले, सर येणार, तुम्हाला नोटबुक भेटलं की एक कधी बुक किपिंग त्याला म्हणतात, डायरी रायटिंग शब्द ऐकला असेल तुम्ही, है ना? डेली डायरी रायटिंग. तर कधी काय ऐकलं, काय बोललं, काय मोटिवेट केलं, काय विशेष बाब सांगितली, आपल्यासाठी ती गोष्ट कशी आवश्यक आहे, नोट डाऊन करण्याची पद्धत ठेवा. नोट डाऊन. दुसरी गोष्ट अशी आहे की आजूबाजूला बघा. तुम्हाला आजूबाजूला जर द्रष्टे होऊन बघितलं, ऑब्झर्वेशन केलं, तर तुम्हाला मोटिवेशनच दिसेल. जीवनात मोटिवेशनच दिसेल. पाणीपुरी खायला जाता की? अरे हो की नाही? मी तुम्हाला विचारलं नाही की तुम्ही बिअर बारमध्ये जाता का? पाणीपुरी खा, बरोबर? तर पाणीपुरी खायला गेले की त्याला सहज विचारा, काय काय अपन पानीपुरी खा रहे हैं लेकिन सोच भी रहे हैं ना, कुठला आहे? सर जबलपूर से आहे. जबलपूरहून पाणीपुरी विकायला बघा सर, किती कमावत असेल? 4-5 वाजता त्याची गाडी आणतो, है ना? 8-9 वाजता त्याची पाणीपुरी संपते पण, बरोबर? हाफ डे आणि पूर्ण फुल डेची कमाई करून घरी निघूनही जातो. हाफ डे काम करतो, पूर्ण दिवसभराची कमाई